हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे सोमवार. आज सोमवार आहे. आज आहे तारीख 24 नोव्हेंबर. तर मला जे तारीख आठवत लय प्रॉब्लेम होतो आता. वार आणि तारीख मला आठवतच नाही. तर एनिवे आंघोळ झाली आहे माझी 8 वाजता, 8:30 वाजले सुद्धा. 8 वाजता आंघोळ झाली. पण मला ॲक्च्युली दूध नव्हतं घरामध्ये, तर मी विचार केला पहिल्यांदा दूध घेऊन येते दुकानातून. मी आता दूध घेऊन आले. त्याच्यानंतर मग मी आता बसले इथे ब्लॉगला सुरुवात करते. आणि मी 2 दिवस ब्लॉगच नाही केला. मला फक्त मी कालच्या दिवस नाही केलं, परवा केलं होत नाही मला बरोबरच. पण मला फक्त मी कालच नाही केलं आहे. काल आणि परवा नाही केलं. माझी बहीण आलेली परवा दिवशी रात्री, काही पडते. तर परवा दिवशी माझी बहीण आलेली घरी राहायला आलेली. परवा दिवशी रात्री आली आणि काल उद्या होती. 1 दिवस राहिली ती, 1 रात्री परवाची. मी काल ती गेली आहे. जी बहीण माझी आई जिथे असते लग्न, ती आली होती परवा दिवशी रात्री आणि परवा रात्री राहिली आणि काल ती गेली. तर बोर वाटतं आज ॲक्च्युली. कारण काल आम्ही लोक थोडंसं गप्पा गोष्टी सगळं चालू होतं आमचं. नाही, ह्यावेळी तर उठली होती, उशिरा वगैरे उठतो ना, थोडंसं उशिरा पण आमच्या अशा काल तर आमच्या गप्पा गोष्टी चालू होत्या. आणि आज ती गेली आहे आईकडे परत. तिचं ऑफिस असतं, तिला जॉब आहे, जॉबला जाते ती. तिचं आजचं ऑफिस 9:30 वगैरे ऑफिस असतं. ती कालच गेली रात्री. तर हा बोलतो पण ते राहत नाही. आणि मी दूध ठेवले तापायला. मी चहा घेऊन बसले. आता चहा घेऊनच आले मगाशी. आणि त्या ब्लॉगला सुरुवात तर केली. आणि मी काल आणि परवा बिलकुलच ब्लॉग केला नाही. परवा दिवशी, त्याच्या आदल्या दिवशी केला. परवाच्या आदल्या दिवशी तेरवा असते ना, तेरवा बोलतात, मी तेरवा बोलते. तर काल आणि परवा मी ब्लॉग बनवला. त्याच्या आधी बनवला होता एक वेळेस आणि ब्लॉग बनवला. पण मला एडिटिंगला टाईमच नाही मिळाला. रांगोळी वगैरे असतं ना, त्याच्या पण एडिटिंगचं असतं. तर मला अजिबात टाईम नाही मिळाला. तर मला अजिबात टाईमच मिळाला नाही, मग मी केला नाही एडिटिंग. तर मी आता विचार केला की आत्ता एडिटिंग करेल किंवा शाळेत मुलं जेव्हा मी शाळेत सोडेल ना, शाळेत सोडल्या माझ्याकडे तेव्हा थोडासा टाईम असतो. तर मी तिथे असते, वॉकिंग करते किंवा बसते जे पण. तर मी विचार करते तेव्हा मी ब्लॉग एडिट करेन. आणि एडिटिंग तर बघा, माझ्या बहीण आणि मी त्याच्यासोबत तरी शूट करू शकले असते. पण कसं असतं, माणूस कधीच्या काळी येतो ना, तर त्याला कम्फर्ट पाहिजे असतो. तो कम्फर्ट शोधत असतो आणि आपण त्याच्यामध्येच कॅमेरा फिरवायचा वगैरे ना, मला स्वतःला पटत नाही ही गोष्ट. म्हणून मी कॅमेरा सुरूच नाही केला. आणि विचार करत जाऊ दे, तो टाईम आपल्या बहिणीसाठी आणि कशाला विनाकारण त्यावेळेस कॅमेरा वगैरे अनकम्फर्टेबल. ती अशी अनकम्फर्टेबल होते असं नाही, पण शेवटी माणूस काहीतरी कम्फर्ट्स बघण्यासाठी म्हणून विचार करतो आणि आपण त्यामध्ये मध्येच कॅमेरा फिरवतो. कम्फर्टेबल राहू शकत नाही माणूस. मग मी आता नाश्ता तर काही बनवलाच नाही. मला ॲक्च्युली मला कंटाळा येतो. काय माहिती, किचनमध्ये काम करायला कंटाळा येतो. करते मी, मला किचनमध्ये जायला पण खरंच खूप कंटाळा येतो. तर मी आता दुसऱ्या झोपा मारते. आणि इरा अजून झोपली. तिला अजून उठवलं नाही. 8:30 वाजले. तिची शाळा 11ची आहे ना, तुला लवकर उठून काय फायदा नाही. अजून 2.5 तास बाकी तिला जायला. विचार केला तिला उठवेल, 2 तासानंतर तिला उठवेल. पण माझी थोडीशी कामं होती पर्सनल म्हणजे हेच आपलं एडिटिंगचं जे काय ते जे तिच्यासोबत मी करू शकतच नाही. ती असताना मला ती करूच देत नाही. काय ना काही उठते, आवाज करणार, मस्ती करणार, काहीतरी करत असते ना. तर मग विचार केला की आता ती झोपली जी आहे ना, तोपर्यंत विचार केला ती झोपली तोपर्यंत मी म्हणजे एडिटिंग काय मला करायची असेल ती एडिटिंग वगैरे मी करू शकते. आणि मग तिला उठवेल मग मी. आणि आतापर्यंत मी चहा संपवते. भेटूया पुन्हा आणि बघूया पुढे काय अजून बघता येते, त्या हिशोबाने भेटूया. हॅलो हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुडी 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 गुड. गुड मॉर्निंग. गुडी 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 गुड. गुड मॉर्निंग. गुड 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 मॉर्निंग. It's a shiny day.
Good, 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 good morning. It's a shiny day. Goody, 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 good. Good morning. Goody, 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 good. Good morning. ए बिबड्या, ए पपल्या, ए पपल्या, ए चिवताई, ए चिवताई, ए स्पॅरो, ए स्पॅरो ताई, ए बीबी, ए बीबी. स्पॅरो ताई, ए गिगी, ए गिगी, औशी आली आहे. औशी बोलली तर उठणार, नाही तर उठणार नाही. गोंडोऱ्या उठणार नाही. स्कूलला कोण जाईल? स्कूलला कोण जाईल? आळशी मुलगी, स्कूलला कोण जाईल? गुंडू, ए गोंडोऱ्या, चला. लय मस्ती खोरेच ग गुंडू. रात्री उशिरा पण झोपते. अशी झोपते, अशी झोपते. उठा. अगं उभा आहे काय? उभा आहे मला येतच. पायाजवळच उभा आहे. पाय हलवला, मी हल्ली तरी पण पक्षी कसे पटकन आपल्या लांबून पळून जातात ना. तेव्हा मी माझ्या बाजूला बेंचवरती मी व्हिडिओ केला आहे छोटासा, तुला पाठवते लगेच. पप्पांच्या फोनवर पाठवते. तुझा फोन चालू आहे ना? हॅलो. तर आम्ही बसलो होतो जेवायला. रात्र झाली. आम्हाला लेटच झालं आहे बाबा. आम्हाला खूप लेट होते आजकाल जेवायला. हॅलो. ॲक्च्युली ब्लॉग एंड केला नव्हता. मला आता आठवण आली की ब्लॉग एंड करते, कारण की मी विसरून जाते आजकाल ब्लॉग एंड करायला. सुरुवात करायला विसरते आणि कधी कधी सुरुवात तर नॉर्मली करते, पण एंड करायला माझ्या लक्षात राहत नाही. आणि मी एकदम चेंज वगैरे पण केलं आहे. मी नाईट ड्रेस चेंज केला आहे, पण मी पूर्ण दाखवू शकत नाही. अनकम्फर्टेबल वाटतं थोडंसं. तर मी ड्रेस चेंज केला आहे आणि आता मी झोपण्याची टाईम झाला आहे. झोपण्याची मी तयारी करते. राकेश जेवतो आहे. ॲक्च्युली 12 सव्वा-12 झाले. 12:15 काही 12:30 होत आले. 12:30 झाले. एक थोडंसं एडिटिंग करेल. मला जेवढं जमेल तितकं थोडंफार एडिटिंग करेन. बाकीचं एडिटिंग मी गुनूला शाळेत सोडल्यावरती तिथे बाहेर बसून करेन. तर मी आता झोपते. आणि माझा हा आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय. केस नुसती उडत आहेत. फॅन चालू आहे ना, त्यामुळे आवाज पण येतो आहे. पण बिना फॅनचं बसू शकत नाही. खूप मच्छर ॲक्च्युअली झालेत. तर भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.